खाणं किंवा खाद्य संस्कृती तुम्ही दाखवत असता आणि हे सगळ्या गोष्टी अनएडिटेड असतात बऱ्यापैकी. तर यासाठी घरच्यांची कशी साथ मिळते? कधी कोणी असं सांगितलेलं आहे का, कंटेन्शन दाखवलं की नाही हे नको, हे सोडून बाकीचं दाखवूया, असं कधी झालेलं आहे का? दुसरं कुणालाच नाही, फक्त आईला थोडं की माझं घर दाखवू नकोस म्हणते. म्हणजे काय घर म्हणजे मुळात काय, कधी कधी आता रूम मध्ये जाऊन, बेडरूम मध्ये जाऊन थोडासा पसारा असतो. नाही पसारा त्याचं काही नाही, तिला माझी बेडरूम का तू दाखवतोयस, तू म्हणजे ती मला सुद्धा अलाव करत नाही तुझ्या बेडरूम मध्ये जायचं नाही कुणी, तर ते तू शूट करतोस पब्लिकली दाखवतोस, म्हणजे ते पण बऱ्यापैकी चेष्टे मस्करीतच असतं. पण असं दुसरं कुणाला काय अडचण नाही. आम्ही जे आहे म्हणजे आमची म्हणतो ना आपण ओपन बुक कशी आहे तसं आहे आमचं सगळं, जे काय ते ट्रान्सपरंटली आम्ही लोकांसमोर असतो आणि ते लोकांना खूप भावतं. हो. आणि जेव्हा हे अनएडिटेड असतं ना तेव्हा त्यांना कळतं की म्हणजे कसा संवाद आहे किंवा आणि ह्यातून पण एक मला वाटतं की समाजामध्ये चांगला संदेश जातो की मुलांनी दिवसभरात आज काय केलंय किंवा काय हे जाणून घेणं. खरं ह्या गोष्टी फार छोट्या आहेत पण त्या फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा जर संवाद नाही साधला गेला त्या वयामध्ये तर अनेक गोष्टी ह्या पुढे उद्भवू शकतात. त्यामुळे हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि खरं मला असं वाटतं ना, तुमच्याकडे बघून सुद्धा अनेकांना असं वाटतं की एकत्रित म्हणजे एका टेबलवर दिवसातून एकदा तरी जेवण होणं हे आवश्यक आहे सगळ्यांच्या समवेत. कारण तो एक बॉन्डिंग असते, घर म्हणून एक घरपण त्याची एक फिलिंग असते. आणि हे जसं जसं आपण आपापल्या व्यस्त वेळेमध्ये कुठेतरी राहून जातं, वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात जेवणाच्या किंवा घरी येण्याच्या या सगळ्या, पण हे कधीतरी साधणं आवश्यक आहे जे महाडिक साधतायत. असं मला वाटतं की उदाहरण म्हणून सुद्धा दिलं जातं हल्ली. मी तर मागच्या वर्षभरामध्ये फॅमिली टाइम इतका क्रेव्ह करतो, कारण मागचं 1 वर्ष मला खूप कमी टाइम मिळालाय माझ्या फॅमिली बरोबर, किंवा खास करून आता अमरेंद्र आहे घरामध्ये, तर नवीन बेबी झाले, तर माझं एक ते आहे की बाबा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा फॅमिली बरोबर. अमरेंद्रचा काका म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. नक्कीच झाले, नक्कीच झाले. तर हाऊ यू रिसीव्ह दिस? नाही आम्हाला तर काय आनंदच आहे. शेवटी काय तो त्याचं बोलणं, त्याचं वागणं हे लोकांना इतकं अट्रॅक्टिव्ह, मलाच अट्रॅक्टिव्ह वाटते. लोकांना काय म्हणजे मी सुद्धा जेव्हा घरी आता माझी भेट त्याची असे 15 दिवसातून 20 दिवसातून एकदा होत असते, तर मी गेलो की पहिला मी त्याला भेटायला जातोय. तर तो काय ह्या कालावधीमध्ये ना काही नवीन गोष्टी शिकलेला असतोय. म्हणजे मला एकदम आधीपासून म्हणजे तो पळायला जसा चालू केला किंवा काही नवीन शब्द तो बोलायला जे चालू केला, ABCD येतंय, 1 2 3 4 येते, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्याच्या, म्हणजे मला पण आश्चर्य वाटतं अरे किती छान बोलतोय आता किंवा काय. मग ते मी जेव्हा केव्हा त्याला भेटतोय, कधी कधी ब्लॉग करतोय, मग ते लोकांना दाखवल्यावर लोकांना पण ते वाटतंय की अमरेंद्र किती मोठा झालाय. आणि तो आहेच तसा, ही हॅज सो मच एनर्जी, इतका पॉझिटिव्ह आहे तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला असं प्रत्येक व्यक्तीबद्दल इतका केअरिंग आहे तो, कुणाला दुखवत नाही. कुणाला दुखवत नाही. म्हणजे मी जर म्हणलो की तू माझ्या टीममध्ये येणार आणि दादा जर म्हणला तू माझ्या टीममध्ये येणार, मी तुमच्या दोघांकडनं थोडा वेळ येतो असा म्हणणारा व्यक्ती आहे तो. त्यामुळे सगळ्यांना एकदम प्रेमाने सांभाळणारा आमचा अमरेंद्र आहे. मला असं वाटतं की आज आमच्या स्टुडिओमध्ये कृष्णराज महाडिक येणार हे असं कळल्यानंतर सुद्धा म्हणजे ऑफिसमध्ये अनेकांनी मला अनेक नावं सांगितली, म्हणजे जी पेट नेम्स किंवा ज्या नावानं प्रचलित आहात. मी म्हटलं की म्हणजे इतकं लोकांच्या तोंडावर बसले ती नावं की इतकं त्यांना ते आपलंसं वाटतं. मला असं वाटतं की ही सुद्धा एक फार मोठी अचीवमेंट आहे. अगदी अगदी खरं की त्यांना ते इतकं आपल्यातला एक व्यक्ती वाटणं किंवा आपला असा वाटणं. माझ्या मोठ्या भावांना पृथ्वीराज म्हणून कोणी ओळखत नाही. त्यांनी मला किती वेळा सांगितले, मी रस्त्यावर कुठेही जात असलो मला पिंदा म्हणतात सगळे. पिंदा कुठे, काय कसं आहे तुम्ही, भेटून चांगलं वाटलं. आयडीला आमच्या आयडी सगळे म्हणतात. त्यामुळं अगदी तुम्ही म्हणला ते खरं आहे की लोक इतक्या जवळून आणि त्यांना हे नावं सुद्धा माहिती असणं ही म्हणजे इट्स अ ब्लेसिंग ट्रुली.